पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जन्मस्थान चोंडी येथील अहमदनगर जिल्ह्यातील असल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या अनेक जनतेचं मागणी होते की अहमदनगर हे नाव बदलून तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव द्यावं। त्याचंच काल आपल्या महाराष्ट्र शासनाने आदेश काढला आणि त्याचं नाव बदलण्यात आलं। याबद्दल महाराष्ट्र शासनाचा आम्ही सगळ्यांनी आभार मानतो, कारण गेल्या अनेक वर्षापासून ज्या महाराष्ट्राच्या जनतेची मागणी होती त्या मागणी पूर्ण अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये कुठलाही कार्यकर्त्याला विचारा, कुठल्याही नेत्याला विचारा, आमचं स्पष्ट मत होतं की दुसऱ्या पक्षातून माणसं घेऊन आमच्यामध्ये निवडणूक लढवता कामा नाही आणि कुणालाही घेऊ नका। त्यामुळं आजपर्यंत कोणी दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही कॅन्डिडेटसाठी कुणाच्या घरात गेलं नाही, कुणाला चौकशी केली नाही किंवा अफवा पसरायची तर लांबच राहिलं, कारण आम्हीच तयार नाही। अफवा कशासाठी पसरवायचं, असं कोणीतरी काहीतरी आपलं स्वतःबद्दल लय वेगळं मत करून घेत असेल तर ते चुकीचं आहे। असं सगळ्यांनाच असं वाटतं की आम्हालाही वाटतं की जिल्ह्यातला उमेदवार असायला पाहिजे, स्थानिक असायला पाहिजे, बाहेरच्या जिल्ह्याचा उमेदवार असू नये असं सगळ्यांनाच वाटतं। गेल्या निवडणुकीलाही लोकसभेला जेव्हा आपण स्थानिक उमेदवारच दिलं होतं आणि त्यावेळी थोडं उशीर झालं, शेवटच्या टप्प्यामध्ये सोलापूरचं नाव होतं, त्याच्या अगोदरही जेव्हा उमेदवारी जाहीर झालं तेव्हाही शेवटच्या टप्प्यामध्येच नाव आलं होतं बा। त्यामुळं असं नाही की आपल्याकडे उमेदवारी नाही, उमेदवार अनेक लोक उमेदवार मागतात की सोलापूर शहरात जिल्ह्यातले असू द्या किंवा परजिल्ह्यातले असू द्या सगळ्यांनीच इथं उमेदवारी मागायला लागली, पण इथल्या लोकांचं अजूनपर्यंत आमच्या सगळ्या आमदार लोकांचीच प्रदेशांनी किंवा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलून घेऊन त्यांच्याशी चर्चा झालं नसल्यामुळं थोडं उमेदवारीला वेळ व्हायला आहे। मला असं वाटतं की 2 दिवसामध्ये चर्चेला बोलविणार आहेत, त्यानंतर उमेदवारी साहेब कुठेतरी आपल्या नावाची पण चर्चा आहे, नाहीतर आपल्या सुनबाई असतील यांच्या नावाची चर्चा आहे, काय असं प्रस्ताव आहे का राज्य म्हणजे वरिष्ठ पातळीकडून? नाही, असं काय चर्चा असं तर वरपासून मला तर कोणी विचारलं नाही, वरचे नेत्या लोकांनी किंवा असं कोणीतरी मुद्दामून जाणून बुजून उठलेलं वावटळ आहे, त्यामुळं त्याचं काही चिंता करण्याची गरज नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।